गेले का? तो मला एक कळत नाही त्या कशा पद्धती का अडचण आणायची. जर हा साखर कारखाना चांगला चालत असेल, त्याच्यातून आपल्या सभासदांचं हित होत असेल, आपली जनता ही जर सुखी समाधानी होत असेल, तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय, त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय, हा खरा प्रश्न पडतोय आपल्या पुढं. इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचंच कारण नाही असं माझं मत आहे. काही कारण नाही. संगमनेरला आहे, तुम्ही संगमनेर पहा, अनेक संस्था आहेत की ज्या माझ्या विरोधातल्या आहेत, चुकून काही त्रास नाही त्यांना. अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या काही लोकांच्या ताब्यात आहे. 40 वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही. तुम्ही तुमच्या चालवा, पण नीट चालवा असं म्हणणारा मी. कुठं मतं कमी पडले मला काही बिगर त्रासाचे पैसे मतं देतात लोक, पैशाचा खर्च येत नाही मला. शेवटी तुम्ही जर हित चांगले ठेवले तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात, हे विसरून चालणार नाही. आणि तो त्या पद्धतीनं खरं जे इथल्या नेते मंडळीने सुद्धा वागलं पाहिजे. परंतु कायमच मी दहशती खालीच ठेवील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडील. राजकारण मत पाठीशी उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही. हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही. आता हळूहळू चाललंय, काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती. आता इथून पुढच्या कालखंडामधला हा नागरिक सुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे. आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही. आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला. गोड बोलायला जो अरेकारे करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले. जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला. पाहू, आपण करून घेऊ, फोन नंबर राहू द्या, लगेच फोन करा, लगेच प्रश्न सुटल, असं बोलायला लागले. ते सगळे खालून राहिले कावळ्याच्या अगोदर पोचायला लागले. पण हा बदल जो झाला ना, खरं सांगतो मला, हा बदल तुमचा आमच्यामुळे झाला बरं का. आपण सगळे एकत्र आलो म्हणून. या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा, विसरू नका. तुम्ही जर विसरले का बदल झाला तर परत फसल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आता ते जास्त बोलत नाही, मला ट्रेन पकडायची. काही लोक भेटण्याकरता आलेत, मला त्यांना भेटायचे. परंतु एक गोष्ट मला सांगतो, एक गोष्टीचा सतत आता अलीकडे भाषणं ऐकायला मिळतात का संगमेरला उभं राहिल्यावर माझं कुठं काय म्हणणं आहे, या मी तर स्वागत करायला तयार आहे. आमचे लोक सुद्धा स्वागत करायला तयार आहे. संगमनेरवाले कधी येतात म्हणतात, येऊ द्या म्हणता, येऊ द्या, काही अडचण नाही. लोकशाहीने अधिकार दिला राहावं, विचार काय मिळून. एक म्हणत असतात का मी महसूल मंत्री, ते महसूल मंत्री, ते काय किती कामाचा फरक. खरं आहे, कामाचा खूप मोठा फरक आहे. आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण जेलमध्ये घालायचं काम केलं नाही. तुम्हाला अनेक उदाहरणं आहेत तुमच्या भागामधले. फक्त विरोधात गेला म्हणून जेल आहे खोट्या केसेसमध्ये. हा अनुभव तुमचा आहे. विरोधात बोलला म्हणून गुंड येतात आणि रस्त्यावर मारतात, हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. गुंड पाळलेत काही, रस्त्यावर मारतायत तो पोरांना का, तो विरोधात आहे म्हणून. हा, हे काय आम्हाला जमलं नाही, हे खरं आहे, मात्र मान्य करावं लागेल. की म्हणतात काय जमलं काय नाही, हे काही जमलं नाही आम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला हे जमलं, पण हे जमलेलं तुमचं आहे ना, हेच तुम्हाला शेवटी धडा शिकवणार आहेत. कारण ते शेवटी तिथं घाबरणार नाही, मत द्यायला जेव्हा जातील त्यावेळेस घाबरणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता घाबरतील, पुढे येणार नाही, नको बा जनरल मिटिंगला नको जायला, उगाच ते कळलं मग होईल, असं काही असतील लोक. पण मतदान आपल्याला केलं का नाही रे. तेव्हा हुशार आहेत मंडळी, एवढं काय भोळं समजायचं कारण नाही. कोणी काय केलं, कोणत्या कारकिर्दीत काय नाही, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे आता MIDC आणली, MIDC आणली तुम्ही, MIDC आणायला एवढं वर्ष लागले का. तुमचे तर आता 30 वर्ष झालेत आमदारकीचे, मंत्री राहिले तुम्ही. अगोदरचा ते फॅमिली काय कुटुंब काय म्हणतात, असं काय म्हणतात शब्द आहे, हा परिवार तर 50 वर्षापेक्षा जास्त झाला. मग एवढं वर्ष कसे लागले MIDC आणायला. मग आता MIDC आणणार आहे तर मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही सांगितलं तर गणेश कारखाना असा चालू तसा चालू, त्याचं काय झालं, पुढच्या 5 वर्ष काय चालवत आला तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की IT चं सेंटर आणू, IT हब करू, रोजगार निर्माण करू. पुढं 5 वर्षात काय झालं, निवडणुका आल्या म्हणून MIDC, असा अर्थ कसा आहे. उलट ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं याचा विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, हे लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही.
निळवंड्याच्या बाबतीत सुद्धा एकच गोष्ट नानासाहेबांनी इथं प्रश्न काही उपस्थित केले हे खरं आहे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे ती म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावंच लागणार आहे. स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज, एकरी टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आताचं जे आहे तुमचं हिस्ट्री टनेज ते पाहता आपण कधी तसं पोहोचू त्या टार्गेटला माहीत नाही, पण एकरी 100 टनापर्यंत जायचंच आहे आपल्याला असं ठेवून विचार तुम्ही करा. तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन बसेल याची खात्री मी देतो. एकरी 100ला जायचा, आता एकदम जाईल का तो नाही जायचा, पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल चेअरमन तुम्ही तो जरा सक्षम आपण करा. सुदैवानं यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालंय, खरंय पाऊस पाणी चांगलं झालंय. निळवंड भरले, भंडारदरा भरले, जायकवाडी भरले, इकडची धरणं आपली भरलेली आहेत. त्यामुळं पाण्यामागं पाणी येईल असं मला वाटतं, त्याच्यात काही अडचण मला वाटत नाही. समन्यायीचा ताण आहे, माझ्यावर समन्यायीचा आरोप केला. आता काय एक एक आरोप आता तुम्हाला सगळं समन्यायीचा आरोप म्हणे त्यांच्यामुळे समन्याय झाली, माझ्यामुळं परवाचा आरोप आहे माझ्यावर. समन्याय म्हणे त्यांच्यामुळे झाली आणि माझ्यामुळे झाली. तुम्ही कुठं होते? तुम्ही विधानसभेत नव्हते का मंत्रिमंडळात नव्हते? कुठं होते तुम्ही? अरे समन्यायच्या विरोधात मोर्चे आम्ही काढले, संघटन पण ठेवलं. आम्ही म्हटलं सगळे राजकारण विसरून एकत्र येऊ समन्यायच्या. त्यावेळेस असं म्हटलं किचड म्हटले की चला आपण सगळेजण भंडारदऱ्याला जाऊ. त्यावेळेस आठवा तुम्ही सगळेजण एकत्र, सगळं राजकारण विसरून चालायचं, एकत्र यायचं. त्यावेळेस हे म्हटले की यांना गोळीबार करून पोरं मारायचे आणि त्याच्यावर राजकारण करायचंय. तुम्हाला आठवतं का नाही? तपासून घ्या. कोण म्हटलं होतं ते तपासा. यांना पोरं, आम्ही मोर्चा काढत होतो, आम्ही धरणे धरीत होतो, आम्ही बंद ठेवत होतो, कुठेही हुकच होऊ नाही. आणि तुम्ही नव्हते का तिथं? तुम्ही म्हणायला पाहिजे होतं का समन्याय झालं तर मी राजीनामा देऊन टाकील आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा. असं का म्हटलं नाही तुम्ही? एक वाक्य दाखवायचं फक्त, एक समन्यायच्या विरोधात एक वाक्य त्यांचं दाखवायचं. अरे आरोप करता तुम्ही, खोटीनाटे आरोप करता. हे काही लोकांना पटणाऱ्या गोष्टी असं नाही. निळवंड कसं झालं, काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती. निळवंडा करता इथं इतिहास नानासाहेबांनी सांगत असताना सांगेल की 92ला निळवंडीचं काम सुरू झालं. 92 साली, 92 ते 95 चांगलं काम चाललं. 95 ते 99 पर्यंत पुन्हा त्या कामाची गती मंदावली. 99ला पाटबंधारे खातं मी राज्यमंत्रीपद घेतलं, दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि 2012ला पूर्णपणे पाणी अडलेलं होतं. निळवंड्याला कुठेही मदत केलेली दिसत नाही, कुठंच मदत नाही. ना पोरं ती लावून घेतली त्यांच्या संस्थेत, ना एखादा बिगाभर जमीन दिली, असं कुठेही नाही. कॅनॉलचे लोक म्हणायचे निळवंड होणार आहे, बंधारा होणार आहे, पाणी येणार नाही. कॅनॉल केले, कॅनॉलला पाणी आलंय. आता पुन्हा हे 2.5 वर्ष आपल्याला मिळाले, त्याचा पूर्ण उपयोग आपण निळवंड्या करता केला, पूर्ण उपयोग आपण केला. हा आता नशिबान हे एवढंच का सोडायला, म्हणून काही जनता श्रेय देणार आहे. निळवंड्याचा पाण्याचा विनियोग नासाहेब आपल्याला त्याच्यावर बसायची कधी माझी तयारी. हे थोडेसे 2 महिने आता आपल्याला जरा व्यवस्थित करावं लागेल. थोडा वेळ कदाचित मला कमी मिळेल. आता इथून मुंबईला पोहोचायचं आहे, 2 दिवस परत मिटिंगा करायच्यात मला. धावपळ आहे माझी, धावपळ सगळी चालू आहे. राज्यामध्ये मी जातोय निना ठिकाणी. एक दिवस चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी तिकडं कोल्हापूरला असतो, अशी परिस्थिती माझी. मुंबईत असतो तर कधी लगेच नांदेडला जावं लागतं, अशी आहे परिस्थिती. जी जबाबदारी दिलेली आहे पक्षानं असेल किंवा सगळ्यांनी, ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो. त्या धावपळीत मी आहे, पण धावपळीत असलो तरी तुम्हाला विसरत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे माझा एकही दिवस असा जात नाही की गुगरकरांना म्हणत असतो, विवेक भैयाला फोन करत असतो आणि म्हणत असतो बाबा काय रे, फार मोठी जबाबदारी घेतलेली आपण. इतिहास लिहिला जातोय, आपला इतिहास लिहिला जातोय. तो इतिहास चांगलाच झाला पाहिजे. पुढं लोकांनी म्हटलं पाहिजे का ते आले, चांगलं केलं तिने, हे खरं आहे असं म्हटले पाहिजे इतिहासामध्ये. कारण आमचा कोणताही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. आम्ही येतो तुमच्याकडं तुमचं चांगलं करण्याकरता येतो. राहत्या भागात येतो, शिर्डी भागात येतो, नाही तर पाहत कोलार भागात जात असं तिथलं चांगलं काय करता येईल याच्याकरता जात असतो. लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात, आम्ही चांगलं कसं करता येईल हे पाहत असतो. हा मूलभूत फरक आहे. त्यामुळं जितकं चांगलं करता येईल, जेवढी शक्ती आमच्यात असेल, परमेश्वराने जी ताकद दिली असेल, कुठलीही शक्ती असेल, तिचा पूर्ण उपयोग हा तुमच्या चांगलं करण्याकरताच करायचा.
हे आम्ही ठरवलेलं आहे. एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगेन. पण तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे. आजारी पैलवान पुन्हा कुस्ती खेळायला लावायचा आहे. 4 दिवस 2 खुराक दिल्या म्हणायचं नाही तू खेळ कुस्ती आता, असं होऊन नाही चालत. थोडी ताकद अंगात यावं लागेल. तुम्ही एक पैलवान म्हणला खरा पहिला चांगला पैलवान आहे, पण आजारी पडलाय मधल्या काळात. पुन्हा आम्ही खुराक घालतोय, काळजी घेतोय, व्यायाम करायला लावतोय, पण तुम्ही लगेच कुस्ती खेळायला लावली तर अवघड होईल. थोडे दिवस जावं लागतील. 4 डाव सुद्धा तुम्हाला शिकवून जाऊ आम्ही, तसं जाणार नाही. आमच्या संस्था चांगल्या का, पोलीस साहेबांच्या संस्था चांगल्या का, याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त लावून दिलेली ना, त्या शिस्तीमध्ये आम्ही कधी खोट येऊ देत नाही. तुम्हाला सांग, त्याच्यात चूक होऊ द्यायची नाही. म्हणून सगळ्या गोष्टी कशा चांगल्या चाललेल्या आपल्याला दिसत आहेत. उलट्या पालट्या उद्योग आम्ही करत नाही. थोडंसं कटू असतं, कधी कधी कटू असतं, औषध कडू असतं, परंतु ते जर आजार बरं करणार असेल तर ते घेतलं पाहिजे. ह्या गोष्टी विचार ठेवला पाहिजे. आणि म्हणून कदाचित थोडं तुळशी शिये सगळे सहन करताय तुम्ही, मी नाकारत नाही, परंतु ती आपण थोडी सहन करून तुम्हाला असं दिसल की आज जी स्थिती मागे होती त्याच्यापेक्षा चैतन्य आलेलं आपल्याला दिसतं. बाजारपेठेला चैतन्य आलेलं दिसतं. राहत्याच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा हा कारखाना चालला तर किती बदल झाला विचारा तिथल्या व्यापाऱ्याला जाऊन. काय फरक झाला? पानपट्टीवाल्याला विचारलं नाही तर चहावाल्याला विचारा का फरक झाला का नाही धंद्यात. हा फरक सगळ्या अर्थव्यवस्थेत होत असतो. फक्त हे टप्प्याटप्प्यानं असं पुढं जात आपण जाणार आहोत. याच्याकरता थोडं कदाचित तुळशी सहन करायची वेळ आली तर ती सहन केली पाहिजे, परंतु आपल्याला काळजीपूर्वक हे जावं लागणार आहे. त्या पद्धतीनं आपण ही वाटचाल करूया. काही गोष्टी आहेत, आम्ही बसतोय, पुन्हा बसतोय. दिवाळी गोड म्हणजे काय मला काही समजलं नाही, परंतु वेग भैया आम्ही सगळे बसू. थोडेसे पैसे ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी लवकर, ते 20 कोटीचं कर्ज जर ते उपलब्ध ह्याच्याकडून झालं तर अनेक गोष्टी सोप्या होऊ शकतील. परंतु एक लक्षात ठेवा की एक दिवस तुमचा जर आम्ही म्हणतो तसं चालाल, व्यवस्थित पद्धतीनं चाललो, आपण काळजीपूर्वक चाललो, काही उद्योग काही कुठं न करता व्यवस्थित पद्धतीने गेलो, एक 5 वर्षानंतर ज्यावेळेस निवडणूक येईल ना त्यावेळेस तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रातले जे चांगले कारखाने आहेत त्यामध्ये आमचा कारखाना आहे हे अभिमानानं तुम्ही सांगाल. एवढं तुम्हाला मी सांगतो, ते सांगाल. पण कधी 5 वर्ष काम करावं लागणार, चांगलं काम करावं लागणार आहे. काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, काही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायच्या असतील त्या सगळ्या केल्या पाहिजे. चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर कशा घडल्या तपासलं पाहिजे, ते दोष दूर केले पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण करूया आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि आता अनेक गोष्टी आहेत त्यावर काय मी बोलत नाही, तुम्ही चिठ्ठ्या दिल्या तरी, परंतु एक चांगल्या पद्धतीनं आपली सगळी वाटचाल करूया एवढंच मी सांगतो. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.